स्वामी विवेकानंद यांच्या विविध प्रसंगांमध्ये सुखी जीवन जगण्याचे सूत्र दडलेले आहे. या सूत्रांचा अवलंब करून आपण कोणत्याही संकटांवर मात करू शकतो. काही लोक खूप मेहनत करतात, परंतु यशस्वी होत नाही. या संदर्भात स्वामी विवेकानंद यांचा एक प्रसंग अत्यंत प्रचलित आहे. येथे जाणून घ्या हा प्रसंग. एक दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमात एक तरुण आला. तो खूप दुःखी दिसत होता. त्याने स्वामींजींसमोर त्याचे दुःख सांगितले. मी जीवनात खूप मेहनत करतो, परंतु यशस्वी होत नाही. स्वामीजींना विचारले की देवाने मला असे नशीब का दिले? मी सुशिक्षित आणि मेहनती असूनही यशस्वी का नाही? स्वामीजींना त्या तरुणाची समस्या लक्षात आली. त्यावेळी स्वामीजींकडे एक पाळीव कुत्रा होता. त्यांनी तरुणाला सांगितले की तू या कुत्र्याला थोडंसं फिरून परत ये, त्यानंतर मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. तरुण आश्चर्यचकित झाला, तरीही कुत्र्याला घेऊन गेला. कुत्र्याला फिरून तरुण परत आला आणि स्वामीजींनी पाहिले की तरुणाच्या चेहऱ्यावर चमक आणि स्मरणशक्ती होते, तर कुत्रा खूप थकलेला होता. स्वामीजींना तरुणाला विचारले की कुत्रा एवढा थकलेला दिसत आहे आणि तू मात्र उत्साहित दिसतोय. तरुणाने सांगितले, मी तर सरळ आपल्या मार्गावर चालत होतो, परंतु हा कुत्रा गल्लीतील कुत्र्यांमागे धावायचा आणि भांडणं करून परत माझ्याकडे यायचा. आम्ही दोघांनी एक समान रस्ता पार केला, परंतु या कुत्र्याने माझ्यापेक्षा जास्त धावपळ केली आणि तो थकला. स्वामीजी हसत म्हणाले की हेच तुझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. तुझे लक्ष तुझ्या जवळपासच आहे. ते जास्त दूर नाही, परंतु तू लक्ष्यापर्यंत पोहोचायचे सोडून इतर लोकांच्या मागे धावत राहतो आणि आपल्या लक्ष्यापासून दूर जातो. प्रशंसाची शिकवण. बहुतांश लोक इतरांच्या चुका शोधत राहतात आणि यशावर जळतात. आपले थोडेसे ज्ञान वाढवायचे प्रयत्न करत नाहीत आणि अहंकारात इतरांना महत्त्व देत नाहीत. त्यांचे विचारांमध्ये स्वतःचा अमूल्य वेळ आणि क्षमता दोन्ही गमावून बसतात. जीवन एक संघर्ष बनून राहतं. या प्रशंसाची शिकवण अशी होती